पंतप्रधान नरेंद्र मोदी आज योग दिन जम्मू काश्मीरमध्ये साजरा करणार। श्रीनगरच्या दल लेक जवळ 7,000 लोकांसोबत योगासन करणार। नागपुरातल्या यशवंत स्टेडियमवर योग दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही सहभाग। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये कार्यक्रम। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून योग साधना। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनीही केली योगासनं। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं मुंबईत योग कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरही उपस्थित। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांबाबत चर्चा होणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक। सगळे नवे खासदार शरद पवारांची भेट घेणार। सरकार विरोधात आज काँग्रेसचं राज्यभर चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस सरकारचा निषेध करणार। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार। मंत्री उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीला। हाकेंच्या भेटीदरम्यान वडेट्टीवार भावूक। लक्ष्मण हाकेंच्या भेटीच्या वेळेला वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। सरकारचं शिष्टमंडळ उद्याच हाकेंकडे पाठवतो, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। आरक्षण विषयाचा लक्ष्मण हाकेंचा गाढा अभ्यास। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मराठ्यांना 10% आरक्षण आहे, ते तेवढंच ठेवा। विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे विनंती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणावर। त्यांची प्रकृती पाहून वृद्ध आईवडिलांना अश्रू अनावर। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठीशी घालून सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कोणताही ओबीसी सरकार विरोधात भूमिका घेणार, अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य। 288 जागा लढवण्याची धमकी देण्यापेक्षा लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी, म्हणजे समाज त्यांच्या किती सोबत आहे हे त्यांना कळेल, बबनराव तायवाड यांचं वक्तव्य। कुणबी नोंदी करताना सरकारनं बोगस नोंदी केल्या, या नोंदी रद्द कराव्यात। सगळे सोयरेंचा अध्यादेश टिकणारा नसल्यानं रद्द करावा, प्रकाश शेंडगेंची मागणी। रक्तसंबंध कायदा आणि सगळे सोयरे यात फरक नाही, दोन्हीही एकच असल्याचं पटवून देऊ, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंना राज्यभरातनं प्रतिसाद। सांगोल्यातल्या अनेक गावांमध्ये हाकेंच्या समर्थनार्थ आज बंद। ओबीसी महासंघाकडनं सांगोला बंदची हाक। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू। त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगोल्यातल्या जुजारपूर इथं पाळण्यात आलाय कडकडीत बंद। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज कृषी सचिवांना मार्गदर्शन करणार। जागतिक तापमान, वृक्षारोपण आणि शेती या विषयांवर मार्गदर्शन करणार। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेकडच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं। खेडे गोळवली परिसरात रस्ते जलमय, शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं। पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे बेडूक। भंडाऱ्यात दमदार पाऊस। भात नर्सरीला जीवनदान मिळाल्यानं बळीराजा सुखावला। नंदुरबारमधल्या धडगाव शहरामध्ये 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस। मुसळधार पावसामुळे उकाड्यानं हैराण, नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45% पेरण्या पूर्ण। जून महिन्यात आतापर्यंत 63% झालाय पाऊस। रत्नागिरीतल्या हरणे भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली। किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा इतिहासप्रेमींचा आरोप। छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्ता खचला। नुकतंच रस्त्याचं काम होऊनही खड्ड्यात शाळेची बस अडकली। रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह। कोल्हापुरातला तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांना आता ड्रोन मदत करणार। शहरात दंगल सदृश स्थिती निर्माण झाल्यास उपस्थित पोलीस फोर्सला अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे सूचना दिल्या जाणार। प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार लोकार्पण। देशाचं सरकार शेतकरी हिताचं नाही, हे सरकार खाणाऱ्याचा विचार करतं, पिकवणाऱ्याचा नाही। शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल।
उबाठा सेनेनं त्यांचं नाव बदलून रडकी सेना करावं. त्यांच्या आता लक्षात आलं की मतदारांची नावं बाद होत आहेत. स्वतःचा पराभव त्यांनी मान्य करावा आणि अर्ज मागे घ्यावा. आशिष शेलारांची अनिल परब यांच्यावर टीका. ठाकरे गटातले खासदार संजय राऊत दिवसभर नशेत असतात. मंत्री गिरीश महाजनांची राऊतांवर टीका. संजय राऊतांनी केलेलं विधान चुकीचं. वारकरी लाचार नाहीत. सरकारच्या अनुदानावर वारकरी अवलंबून नाहीत. आम्हाला मूलभूत सुविधा द्या आणि सेवा करा. त्र्यंबकेश्वरमधील वारकऱ्यांची भावना. महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवारांसारखा इतरांचाही पुढच्या काळात अभिमन्यू होणार. शिवसेना ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंत यांचा अजित पवारांना टोला. कोकण पदवीधर मतदारसंघातले उमेदवार रमेश कीर यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचा अनुभव. या अनुभवी उमेदवाराला निवडून द्यायला हवं. माजी खासदार राजन विचार यांची प्रतिक्रिया. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंचं बच्चू कडूंनी केलं अभिनंदन. कडू आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाकडनं बळवंत वानखडेंचा सत्कार. खासदार कल्याण काळेंनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. यावेळेला शिवसेनेचे अनेक नेते होते उपस्थित. पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची निलेश लंकेंची मागणी. पत्रव्यवहार करूनही सरकारला जाग येत नसेल तर रस्त्यावर उतरणं अपेक्षित असतं. मात्र शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं. निलेश लंकेंचं आवाहन. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ. 22 लाख नागरिक यासाठी पात्र. पुण्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची कृषी अधिकाऱ्यांसोबत बैठक. राज्यातल्या दुष्काळी स्थिती आणि कृषी क्षेत्रातल्या कामाचा आढावा. नगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण. लोकसभा मतदारसंघातल्या 40 बूथवरच्या व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करा. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर सुजय विखेंची मागणी. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही. मात्र त्यांनी पराभव स्वीकारावा. सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. सोलापुरातल्या शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखाच्या कार्यालयामध्ये राडा. थेट कार्यालयात गाडी घुसवत काँग्रेसच्या सोहेल शेख यांचा धुडगूस. पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दर्शनासाठी शंकर महाराज मठात गेल्यावर घडली घटना. पुण्यातल्या तळेगावात अज्ञातांकडनं बंदूक नाचवत हवेत गोळीबार. शहरातल्या 3 ते 4 ठिकाणी गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती. 2 महिन्यांपूर्वी संगमनेरमधल्या हिवरगावमध्ये 2 भावंडांचा बुडून झाला होता मृत्यू. मुलांच्या आईनं प्रियकरासोबत मुलांची हत्या केल्याचं समोर. कल्याणच्या मोहने पोलीस चौकीसमोर इराणी टोळक्यांची गुंडागर्दी. धारदार शस्त्र घेत एका वस्तीत या टोळीकडनं नागरिकांना मारहाण. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा बोगद्याजवळ 4 चाकी वाहनानं घेतला पेट. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवरील घटना. पिंपरी चिंचवड पालिकेच्या इमारतीत विनापरवाना बांधकाम सुरू. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिकेला आली जाग. आता अनधिकृत बांधकामासाठी परवानगी घेण्याचं काम सुरू. कल्याण डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 6 काडतुसं घेऊन जाणाऱ्या एकाला अटक. मानपाडा पोलिसांनी केली कारवाई. अहमदनगरच्या शेवगावमधल्या आखेगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. विविध दुकानं आणि मेडिकल तसंच मंदिरांमध्ये चोरी. HDIL घोटाळ्यातले आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांच्या बंगल्यात अभिनेता सलमान खानचा मुक्काम. शूटिंगसाठी सलमान महाबळेश्वरला मुक्कामी असल्याची माहिती. कोलकाता ईडीकडनं मुंबईमध्ये छापेमारी. बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणामध्ये ईडीचे अनेक ठिकाणी छापे. नांदेडमध्ये ITIच्या परीक्षेत गोंधळ. विद्यार्थ्यांनी 3 तास परीक्षा दिल्यानंतर पुन्हा दिली नवी प्रश्नपत्रिका. चुकीचा पेपर दिल्यानं परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याबाबत समुपदेशन रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात पुन्हा मागणी. कोर्टानं बंदी घालण्यास दिला नकार. नीट परीक्षा तुर्तास रद्द करणार नाही. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा दिलासा. केजरीवाल यांना जामीन मंजूर. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर मिळाला जामीन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध. जामिनाविरोधात ईडी दिल्ली हायकोर्टात जाणार. देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम. एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही. केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातनं ही बाब पक्की झाली. शरद पवारांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान जम्मू आणि काश्मीरमध्ये 1,500 कोटींहून जास्त किमतीच्या 84 मोठ्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती. नव्या अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत सुरुवातीचे 2 दिवस लोकसभेचं कामकाज भर्तृहरी मेहताब पाहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.